नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे. मित्रांनो, एक लाजिरवाणी गोष्ट वाटते की जर आपला मराठी माणूस जर पुढे जात असेल तर आपल्याच मराठी माणसाने मागे खेचायचा. हा थोडं कडू बोलतोय पण स्पष्टच बोलतोय. मित्रांनो, हॉटेल भाग्यश्री आज 9 तारीख आहे. काल बघत आज सोमवार, आज बंद आहे. आज हॉटेल उघडणार होतो आपण, पण हॉटेल रात्री जरा काय नुकसान केल्यामुळे आज हॉटेल बंद आहे. त्यांनी फॉर्च्युनर घेतली, ठीक आहे. काही लोक जळतात, जळक्या प्रवृत्तीचे असतात, पण एवढं घाण कृत्य करताय का? त्या लोकांचा तर मी जाहीर निषेधच करतो. पण विचार करा, जर तुमच्यात धमक नाही समोरासमोर येऊन लढायचे, त्या बिचाऱ्याचं हॉटेल बंद होतं तर तुम्ही फाडतोड केले, बॅनर फाडले, लुस्कान केले. अरे आपला मराठी माणूस पुढे जातोय तर जाऊन द्या ना. का त्याला मागे खेचताय? या ज्याने कोणी भ्याड हल्ला केलाय ना, येणारा दावांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. आणि भाग्यश्रीवाल्या दादाला मी सांगतोय, तुझं भाग्य खूप चांगले, यांना घाबरू नको. तुझा धंदा आणखीन जोमाने वाढून दे आणि यांच्या नाकाव टिचून तुम्ही मार्केट जाम करा. तिरंगा असेल, भाग्यश्री असेल, अंबादास असेल, आपली पोरं पुढे जात आहेत तर चलून द्या ना. कशाला त्यांना मागं ओढताय? त्यांच्या बरोबर तर तुम्हाला लढायचं ना, त्यांच्याच बरोबर स्पर्धा करा, पण बंद असताना असे छुपे वार करू नका. काय वाटतंय? कमेंट करून सांगा.